मंडळी, फूडलँड मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सो आपण नेहमी उसळी आणि आमट्या असं काही काही बरंच खात राहतो रे. तुम्ही कधी अशी एक पंजाबी रेसिपी ट्राय केली आहे? सो आज मी घेऊन आले पंजाबी रेसिपी, राजमा चावल. आणि चला तर मग बघूयात साहित्य. सो साहित्यामध्ये मी 1 कप राजमा घेतलेला आहे. राजमा हा खूपच त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर असतात आणि ह्याचे बरेचसे फायदे आहेत इतर डाळी उसळींप्रमाणेच. सो 1 कप राजमा आहे, तो भिजवून ठेवायचा आहे आदल्या दिवशी रात्री. तो 1 कपचा 2 कप होतो जो नंतर 1 कांदा आणि 2 टोमॅटो, आलं लसूण पेस्ट 3 चमचे आणि ही मी फ्रेश क्रश केलेली आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 ते 2 चमचे लाल तिखट. ही सगळ्यात की इन्ग्रेडियंट्स आहेत इथे. ह्या पद्धतीने राजमा तुम्ही केलात तर तुम्हाला कळेल की काय फरक आहे. सो ही भाजलेली कसुरी मेथी आहे, मी क्रश करून घेतली आहे. मी भाजून क्रश करून ऑलवेज ठेवलेली असते. नंतर हा 1 ते 1.5 चमचा मध आणि हे हेवी क्रीम जे आपण किंवा साय असते ती फेटून घेऊन त्याची आपण क्रीम वरती गार्निशिंगसाठी ठेवणार. ऑफकोर्स फोडणीसाठी तेल साधारण 1 ते 1.5 चमचा आणि हे आहे बटर. बटर घालणं आवश्यक आहे. सो बटर सुद्धा 1 ते 1.5 चमचा. 5 ते 6 लवंगा, 1 तमालपत्र, मोठी वेलची आणि दालचिनीचे 3-4 तुकडे. सो त्याच्यामध्ये मी साधारण 5 शिट्ट्या करून थोडासा 10 मिनटं गॅस बारीक करून ठेवला होता. सो हे रेडी आहे राजमाचं. ह्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून बटर घातलं आहे. सो आता आपण जिरे घालणार आहोत. आपला ऑलमोस्ट झालेलाच आहे, फक्त ही फोडणी घालायची आणि 1-2 की इन्ग्रेडियंट्स आहेत नंतर ते मी तुम्हाला सांगेन. तमालपत्र 1 पान, आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली होती. सो ही मी थोडीशी खमंगपणा यायसाठी अजून 1 छोटासा टीस्पून घालते. छान परतून घ्यायचं. आलं लसणाची कच्ची टेस्ट केली पाहिजे. हे आलं लसूण पेस्ट झालेली आहे. सो आपण ह्याच्यामध्ये तिखट घालूया, साधारण 1 चमचा तुमच्या आवडीनुसार. आणि हा आता सगळा राजमा आपण हा काय सुंदर कलर आहे बघा. आणि टोमॅटो, कांदा, आलं लसूण हे ह्याच्यामध्ये ऑलरेडी शिजलेलं आहे. तो परत शिजवायसाठी काही गरज नाही जास्त. हे आता पटकन होणार आहे राजमा आपला. ही सगळ्यात सोपी राजम्याची पद्धत मी दाखवते आता आणि झटपट होतो.
काहीच त्याला वेळ नाही लागणार आहे. सारखं आपण उसळी खात असतो, मटकी, मूग, मसूर, त्यापेक्षा थोडीशी वेगळी ही रेसिपी आहे. आपण उकडताना मीठ घातलं होतं, पण आता चवीपुरतं अजून थोडंसं मीठ लागेल. अर्धा चमचा. आणि हे एक 5 ते 7 मिनिटं झाकू. ओके, चला तर मग बघूया कसं दिसतं. एक 7 मिनिटांनी मी हे उघडते. आहा, बघा हा सुंदर कलर. राजमा ऑलरेडी शिजलेला आहे आणि खूप छान दिसतोय हे पाहिलं तर. सो आता मी थोडासा गरम मसाला टाकणार आहे, अगदी पाव चमचा. आणि ही आहे भाजलेली कसुरी मेथी. सो ही कसुरी मेथी नॉर्मली नॉर्थ इंडियन डिशेसमध्ये असते. सो मी ही कसुरी मेथी घालते. ह्याने राजम्याला खूप सुंदर चव येते आणि ट्राईड अँड टेस्टेड आहे. आमच्या सगळ्यांचा हा खूप फेवरेट राजमा आहे. आणखी दुसरी ही इन्ग्रेडियंट आहे हे मलाई क्रीम किंवा हेवी क्रीम, तुम्ही काही म्हणू शकता. हे 1-2 चमचे घालायचं, कारण ह्याने एक तो थोडासा थिकनेसही होतो आणि थोडा क्रीमिश त्याला एक टेस्ट येते. तुम्हाला नसेल आवडत तर एकदम ऑप्शनल आहे, पण हे घालून एकदा तरी ट्राय करा. आपल्या घरची साय असेल तर ती फेटून थोडीशी 1-2 चमचे घालायची. आणि लास्ट की इन्ग्रेडियंट आहे मध किंवा साखर. सो मध साधारण 1 चमचा. खायला था 1 चमचा साधारण. मी कमी जास्त आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. सो हे सगळं झालेलं आहे. आता राजमा रेडी आहे ॲक्च्युली. ओके, सो आपण आता जिरा राईसची रेसिपी बघूया. एकदम सोपी आहे. साधा उकडलेला बासमती राईस आपण नेहमी शिजवतो तसाच. त्याप्रमाणे 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ आणि फोडणीसाठी तेल. सो पाहिलं केवढी सोपी रेसिपी होती. एकदम कमी इन्ग्रेडियंट्स आहेत आणि इतकी पौष्टिक रेसिपी आहे. कमी तेल आणि काहीच नाही आहे त्याच्यामध्ये जास्त काही डोकं. आणि नॉर्मली रेस्टॉरंट स्टाईल जेव्हा राजमा खातो तेव्हा त्याच्यात आय थिंक क्रीम आणि मध ह्या गोष्टी आपल्याला कळणार पण नाहीत. पण ह्या टाईपचा राजमा नक्की करून बघा आणि सांगा मला तुमचा फीडबॅक. आणि माझ्या अशाच रेसिपीज खाली मी लिंक पाठवते, त्याच्यात तुम्ही बघत राहा आणि तुमचा प्रतिसाद नक्की कळवा. सोप्या पद्धतीची राजमा चावल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि फूडलँड मराठीमध्ये आल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. बाय.